शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी सिडकोचं अध्यक्षपद मिळताच 5,000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलेला। या प्रकरणामध्ये आता एसआयटी चौकशी होणार असून मंत्री संजय शिरसाट अडचणीत येण्याची शक्यता आहे। महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांवर जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा आरोप केला होता। शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता। आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। याविषयी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली। राज्यात सरकारी वनजमिनी बळकावल्याच्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं एसआयटी स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे सिडको जमीन घोटाळ्यात महत्त्वपूर्ण पाऊल आहे। आम्ही सादर केलेले तब्बल 12,000 पानांचे पुरावे, सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च अधिकार समितीने राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशी करण्याबाबतचे लिहिलेले पत्र आणि आता राज्य सरकारनं एसआयटी स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय अशा प्रकारे चोहोबाजूने मजबूत सापळा लागत आहे। राज्याला ओरबाडून खाणाऱ्या या भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घेऊन भ्रष्टाचारी मंत्र्यांची गय केली जाणार नाही हे मुख्यमंत्री दाखवून देतील का? आज सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे। सर्व पुरावे सुप्रीम कोर्टामध्ये आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आपण जर बघितलं त्यांची जी एक समिती, त्या समितीने राज्य सरकारला आत्ताच आम्ही हा विषय घेतल्यानंतर सांगितलेलं आहे की तुम्ही एक एसआयटी फॉर्म करा, एक समिती फॉर्म करा। आणि हे सगळे मुद्दे आम्ही पुढे घेतल्यानंतर सरकारला सुद्धा कळालंय की ह्याच्यामध्ये मोठी गडबड झालेली आहे। त्यांनी एसआयटी फॉर्म केलेले आहे। दरम्यान रोहित पवारांनी केलेला एसआयटी चौकशीचा दावा उद्योग मंत्र्यांनी फेटाळून लावलाय। या संदर्भामध्ये देखील मी सकाळी खुलासा केलेला आहे। संजय शिरसाट साहेबांवर नाहक टार्गेट करून काही लोक आरोप करतायत, हे योग्य नाही। कुठेही त्यांच्या निर्णयाची एसआयटी लागलेली नाही आणि वन खात्याच्या जमिनीबद्दल जी काही जागा दिली म्हणून सांगतात ती कोणालाही हँडओव्हर केलेली नाही। इकडे बिवलकरांनीही पत्रकार परिषद घेत या प्रकरणी आपली भूमिका मांडली। तसंच रोहित पवारांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला। या जमिनी कोणीतरी पवार म्हणून बाई आहेत, त्यांच्या नातेवाईक, आता त्या पवारांच्या नातेवाईक आहेत का मला माहित नाही, रोहित पवारांचे आय डोंट नो, परंतु त्या पवारांची कुठेतरी आंग्र्यांची आहे। एकदा आंग्रे सरकारांनी दिल्यानंतर त्याला सगळे फुल राईट होते। त्यांनी एकदा मला इनाम दिल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचा त्या जमिनीशी संबंध राहत नाही। रोहित पवारांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता बिवलकर रोहित पवारांना कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहे। दुःख होतं की आम्हाला म्हणतात ब्रिटिश सरकारची लाचारी केली नाही, कधीच नाही। जो काही एसआयटी स्थापन केलेली आहेत त्यात जे उल्लेख केलेले आहेत जागाचा, त्या जागाचा आणि आमच्या जागाचा काही संबंध नाही। काइंडली नोट दिस, ही दिशाभूल चालू आहे। बिवलकर हे एकदम मानहानीचा मुद्दा आहे। त्यांना आम्ही पाठवतोय डिफेमेशन नोटीस 1000 करोडची। ज्यावरून हा वाद पेटलाय ते प्रकरण काय आहे ते पहा। शिरसाटांवर 5,000 कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप, बिवलकर कुटुंबावर मराठा साम्राज्याविरोधात गद्दारी, ब्रिटिशांसोबत हातमिळवणीचा आरोप। ब्रिटिशांनी बिवलकर कुटुंबाला 4,000 एकरहून अधिक जमीन दिली होती। नंतर विविध कायदे नियमानुसार जमीन सरकार जमा। 16 सप्टेंबर 2024 ला शिरसाट सिडकोच्या चेअरमनपदी। पहिल्याच बैठकीत बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याचा निर्णय। 5,000 कोटींची 61,000 स्क्वेअर फूट जमीन बिवलकरांना दिली। सिडकोला गरिबांसाठी 10,000 घरं बांधता आली असती। गरिबांच्या हक्काची जमीन शिरसाटांनी बिवलकर कुटुंबाला दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता। या प्रकरणात मंत्री संजय शिरसाट यांचं नाव असल्यानं विरोधकही आक्रमक झालेत। सिडकोच्या भूखंड घोटाळ्यामध्ये आता एसआयटी लावलेली आहे। 5,000 कोटीचा जो भूखंड शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून बिवलकर नावाच्या कुटुंबाच्या घशात घातला, याची एसआयटी जर लागलेली असेल याचा अर्थ भ्रष्टाचार झालेला आहे। एसआयटीने निष्पक्ष चौकशी केली
तर ह्या मंत्र्यांना जन्मठेप होईल. त्यामुळे आता समिती जी काय फॉर्म केली ते दूध का दूध पाणी का पाणी हे आपल्या सर्वांना कळेलच. पण ह्याच्यात जे मोठे मंत्री आहेत ज्यांनी ह्याच्यामध्ये खूप मोठा मलिदा खाल्ला म्हणजे शिरसाट, ज्यांनी 5,000 कोटी रुपयाचा मलिदा खाल्लेला आहे, तर त्या शिरसाटांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आणि मागणी आहे. कधी विट्स हॉटेलचा लिलाव, कधी जमिनीचे व्यवहार, कधी पैशांच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ आणि आता सिडकोचा भ्रष्टाचार. गेल्या काही महिन्यात संजय शिरसाटांमागे लागलेली वादाची मालिका काही संपायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे आता SIT चौकशीत काय समोर येतंय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.